समास 6वा दुश्चित निरूपण. श्रीराम. श्रोता विनवी वक्तयासी, सत्संगाची महिमा कैसी. मोक्ष लाभे किता दिवसी, हे मज निरोपावे. श्रोता वक्याला विनंती करीत आहे की आपण मला सत्संगाचा महिमा कसा आहे तो वर्णन करून सांगावा. किती दिवस सत्संग केला असता मोक्ष लाभतो हेही मला समजावून सांगा. धरिता साधूची संगती, किता दिवसा होते मुक्ती. हा निश्चय कृपामूर्ती, मजदिनास करावा. हे कृपामूर्ती, शास्त्री संगती केल्याने किती दिवसांनी मुक्ती प्राप्त होते त्यासंबंधी निश्चित मत मज दिनाला सांगावे. मुक्ती लाभे तत्क्षणी, विश्वासता निरूपणी. दुश्चितपणी हानी होतसे. यावर वक्याने उत्तर दिले की दृढ विश्वास असेल तर निरूपण श्रवण करता क्षणीच तात्काळ मुक्ती लाभते, पण दुश्चितपणे भांबावलेपणाने श्रवण केले तर मात्र हानी होते. सुचितपणे दुश्चित मन होते अकस्मात, त्यास करावे निवांत कोणे परी. यावर श्रोत्याने परत प्रश्न केला की सुचितपणे म्हणजे एकाग्र मनाने श्रवण करीत असता अकस्मात एकाएकी मन दुश्चित होते, म्हणजे भांबावून जाते, तरी परत त्याला शांत कसे करावे हे सांगा. मनाच्या तोडून ओढी, श्रवणी बैसावी एक आवडी. सावधपणे घडीने घडी, काळ सार्थक करावा. यावर वक्ता उत्तर देत आहे की मनाची प्रयत्नपूर्वक विषयाकडील ओढ तोडून अत्यंत आवडीने आणि क्षणोक्षणी अत्यंत सावध राहून श्रवण करावे व काळ सार्थकी लावावा. अर्थप्रमेय ग्रंथांतरी, शोधून घ्यावे अभ्यांतरी. दुश्चितपणे आले तरी, पुन्हा श्रवण करावे. अर्थ व सारभूत सिद्धांत नीट समजून घ्यावे व ग्रंथांतरी त्याचा शोध घेऊन अंतरात त्याचे मनन करावे. मध्येच मन अस्वस्थ झाले तरी श्रवण सोडू नये, पुन्हा पुन्हा श्रवण करीत जावे. अर्थांतर पाहिल्या विण, उगेची करी जो श्रवण. तो श्रोता नव्हे पाषाण, मनुष्य वेशे. अर्थ नीट समजून न घेता जो उगीच श्रवण करतो तो श्रोता नसून मनुष्य वेशातील पाषाणच होय. येथे श्रोते मानितील सीन, आम्हास केले पाषाण. तरी पाषाणाचे लक्षण, सावध ऐका. आता हे ऐकून श्रोत्यांना वाईट वाटले की आपल्याला पाषाण ठरवले, तर आता पाषाणाचे लक्षण ऐका. वाकुडा तिकडा फोडिला, पाषाण घडून नीट केला. दुसरे वेळेसी पाहिला, तरी तो तैसाची असे. वाकडा तिकडा असलेला दगड फोडून त्याला नीट केला, काही विशिष्ट आकार दिला, तर परत दुसऱ्या वेळेला त्याला पाहिला की ज्या स्थितीत आपण त्याला ठेवलेलं असतं त्याच स्थितीत तो जसाच्या तसाच असतो. टाकीने खपली फोडली, तो मागुती नाही जडली. मनुष्याची कुबुद्धी झाडिली, तरी ते पुन्हा लागे. दगडाची खपली यकीने तोडली की ती परत दगडाला चिकटत नाही, पण मनुष्याचे तसे नाही. त्याची कुबुद्धी झाडली तरी ती पुन्हा येऊन त्याला चिकटते. सांगता अवगुण गेला, पुन्हा मागुता जडला. या कारणे महाभंगला, पाषाण गोटा. मनुष्याने कुणाचे ऐकून अवगुणाचा त्याग केला की अवगुण परत येऊन चिकटतात, म्हणून त्याच्यापेक्षा पाषाण होय खूपच चांगला असे म्हणावे लागते. ज्याचा अवगुण झडेना, तो पाषाणाहून उणा.
पाषाणा गळा जाणा कोटी गुणे. ज्या मनुष्याचा अवगुण नाहीसा होत नाही तो मनुष्य पाषाणाहून कमी प्रतीचा म्हणावा लागेल. त्याच्यापेक्षा पाषाण कोटी गुणांनी बस असे म्हणावे लागेल. कोटी गुणे कैसा पाषाण त्याचेही ऐका लक्षण. श्रोती करावे श्रवण सावध होऊनी. पाषाणाला कोटी गुणांनी बरा असे का म्हटले त्याचेही कारण सांगतो. ते श्रोत्यांनी सावध होऊन ऐकावे. माणिक मोती प्रमाळ पाची वैडूर्य वज्रनीळ. गोमेद मणी परीस केवळ पाषाण बोलिजे. माणिक मोती पोवळे पाचू वैडूर्य वज्नीळ तसेच गोमेदमणी व पारस हे सर्वही पाषाणच म्हटले जातात. याही वेगळे बहुत सूर्यकांत सोमकांत. नाना मोहरे सप्रचित औषधा कारणे. याखेरीज इतरही अनेक सूर्यकांत सोमकांत नाना औषधीमणी जे औषधाकरिता अनुभव सिद्ध आहेत ते याप्रमाणे हे सर्वही पाषाणच आहेत. याही वेगळे पाषाण भले नाना तीर्थी जे लागले. वापी कूप सेखी झाले हरिहर मूर्ती. याखेरीज अनेक उत्तम पाषाण नाना तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी अनेक प्रकारे वापी कूप घाट मदिरे दीपमाळा वगैरेंसाठी एवढेच नव्हे तर हरिहर आदी देवतांच्या मूर्तींसाठी वापरले जातात. याचा पाहत विचार पाषाणा ऐसे नाही सार. मनुष्य ते काय पामर पाषाणा पुढे. त्या सर्वांचा विचार केला की पाषाण किती मूल्यवान असतात ते कळून येते. म्हणून पाषाणासारखे सार नाही. त्याच्यापुढे बिचाऱ्या पामर मनुष्याचा काय पाड. तरी तो ऐसा नव्हे तो पाषाण जो अपवित्र निःकरण. तयासा तिखा देह जाण दुश्चित अभक्तांचा. पण जो पाषाण वरीलप्रमाणे चांगल्या कामासाठी उपयोगात आणला जात नाही उलट जो निरुपयोगी व अपवित्र असतो त्याच्यासारखाच दुश्चित व अभक्त माणसाचा देह कुचकामाचा व अपवित्र समजावा. आता असो हे बोलणे घात होतो दुश्चितपणे. दुश्चितपणाचे निगुणे प्रपंच ना परमार्थ. आता हे बोलणे पुरे झाले. थोडक्यात म्हणजे दुश्चितपणाने आपला घात होतो. या अवगुणामुळे धड न प्रपंच धड ना परमार्थ अशी स्थिती होते. दुश्चितपणे कार्य नासे दुश्चितपणे चिंतावसे. दुश्चितपणे स्मरण नसे क्षण एक पाहता. दुश्चितपणाने कार्य बिघडते. मनात चिंता उत्पन्न होते. पाहता पाहता एका क्षणात विस्मरण होते. दुश्चितपणे शत्रुजिणे दुश्चितपणे जन्म मरणे. दुश्चितपणाचे निगुणे हानी होय. त्या अवगुणामुळे सावध न राहिल्याने शत्रूकडून पराभव पत्करावा लागतो. जन्ममरणाच्या चक्रातून सुटका होत नाही. सर्व प्रकारे अत्यंत नुकसान होत असते. दुश्चितपणे नव्हे साधन दुश्चितपणे न घडे भजन. दुश्चितपणे नव्हे ज्ञान साधकासी. दुश्चितपणामुळे साधकाच्या हातून नीट साधन होत नाही की भगवंताचे भजन होत नाही अथवा ज्ञानही प्राप्त होऊ शकत नाही. दुश्चितपणे नये निश्चयो दुश्चितपणे न घडे जयो. दुश्चितपणे होय क्षयो आपुल्या स्वहिताचा. दुश्चितपणामुळे कुठल्याही गोष्टी संबंधी निश्चय होत नाही. कुठल्याही गोष्टीत जय यश मिळत नाही. आपल्या हिताची सर्व प्रकारे हानी होते. दुश्चितपणे न घडे श्रवण दुश्चितपणे न घडे विवरण. दुश्चितपणे निरूपण हातीचे जाये.
दुश्चितपणामुळे नीट श्रवण घडत नाही. श्रवण केलेल्या गोष्टीचे विवरण उत्तम प्रकारे करता येत नाही. त्यामुळे अध्यात्म निरूपणाची श्रवणाने जो लाभ होणार असतो तो हातचा जातो. दुश्चित बैसलाची दिसे, परी तो असच्ची नसे. चंचल चक्री पडिले असे, मानस तयाचे. चंचल मनोवृत्तीचा मनुष्य श्रवण करण्यासाठी बसला आहे असे दिसते, पण तो खरे तर असून नसल्यासारखाच असतो, कारण त्याचे मन एखाद्या चक्रात सापडल्यासारखे भ्रमण करीत असते. वेडे पिशाच निरंतर, अंधमुके आणि बधीर. तैसा जाणावा संसार, दुश्चित प्राणियांचा. एखाद्या वेड्या माणसाचा किंवा निरंतर पिशाच लागलेल्या माणसाचा किंवा अंध मूक बधीर माणसाचा संसार जसा असतो तसाच दुश्चित प्राण्याचाही संसार धड नसतो. सावध असोन उमजेना, श्रवण असोन ऐकेना. ज्ञान असोन कळेना, सारासार विचार. तो सावध म्हणजे शुद्धीत असून त्याला काही उमजत नाही. कान असून त्याला जणू ऐकू येत नाही आणि ज्ञान असून त्याला सारासार विवेक कळत नाही. ऐसा जो दुश्चित आळशी, परलोक कैचा तयासी. जयाचे जीवी अहर्निशी, आळस्वसे. या प्रकारे जो दुश्चित आणि आळशी असतो आणि ज्याच्या चित्तात रात्रंदिवस आळसच भरलेला असतो त्याला परलोक कसा प्राप्त होणार. दुश्चितपणापासून सुटला, तरी तो सवेच आळस आला. आळसा हाती प्राणी आला, उसंतची नाही. जर एखादा माणूस दुश्चितपणातून सुटला तर त्याला लगेच आळस धरून येतो. एकदा आळसाच्या हाती मनुष्य सापडला तो त्याला उसंतच मिळत नाही. आळसे राहिले विचार, आळसे बुडाला आचार. आळसे नवे पाठांतर, काही केल्या. आळशामुळे विचार करता येत नाही. आळसामुळे आचार बुडतो आणि त्यामुळे काही केल्या पाठांतर होऊ शकत नाही. आळसे घडेना श्रवण, आळसे नभे निरूपण. आळसे परमार्थाची खूण, मळीन झाली. आळशामुळे श्रवण, निरूपण इत्यादी काहीच घडत नाही. त्यामुळे परमार्थही होत नाही. आळसे नित्यनेम राहिला, आळसे अभ्यास बुडाला. आळसे आळस वाढला, असंभाव्य. आळसामुळे नित्यनेम राहूनच जातो, अभ्यास बंदच पडतो आणि त्यामुळे आळस अमर्याद वाढतो. आळसे गेली धारणा धृती, आळसे मळीन झाली वृत्ती. आळसे विवेकाची गती, मंद झाली. आळस्यामुळे निश्चय टिकून राहत नाही, धैर्य नष्ट होते आणि वृत्ती मलिन होते. एवढेच नव्हे तर विवेकही मंदावतो. आळसे निद्रा वाढिली, आळसे वासना विस्तारली. आळसे शून्याकार झाली, सद्बुद्धी निश्चयाची. आळसामुळे निद्रा वाढते, वासना बळावली आणि त्याच्यामुळे सद्बुद्धीचा निश्चय नाहीसा होतो. दुश्चितपणा सवे आळस, आळसे निद्रा विळास. निद्रा विळासे केवळ नाश, आयुष्याचा. दुश्चितपणाने प्रथम आळस वाढतो, त्यामुळे झोपेत सुख वाटू लागते आणि झोपेत अधिक काळ जाऊ लागल्यामुळे आयुष्याचा नाश होतो. निद्रा आळस दुश्चितपण, हेची मूर्खाचे लक्षण. येणे करिता निरूपण, उमजेची ना. निद्रा, आळस आणि दुश्चितपणा ही मूर्खाची लक्षणे. या 3 अवगुणांमुळे अध्यात्म निरूपण उमजतच नाही. हे 3ही लक्षणे जेथे, विवेक कैचा असेल तेथे. अज्ञानास या परते, सुखची नाही.
ही तीनही लक्षणे जेथे असतात तेथे विवेक कसा उत्पन्न होणार? अज्ञानी माणसाला आळस व निद्रा यातच सुख वाटते. याहून अधिक सुख कशात मिळेल असे त्यालाच वाटत नाही. क्षुधा लागतास जेविला, जेवून उठता आळस झाला. आळस येता निजेला सावकास. भूक लागल्याबरोबर जेवावे, जेवून उठताच आळस येतो. आळस आला की आरामात झोपून जावे हेच त्याला बरे वाटते. निजोन उठताच दुश्चित, कदा नाही सावचित. तेथे कैचे आत्महित निरूपणी. निजून उठल्यावरही तो कधी सावचित्त नसतोस. दुश्चितपणामुळे निरूपण ऐकूनही आत्महित कसे होणार? मर्कटापासी दिले रत्न, पिशाच्या हाती निधान. दुश्चिता पुढे निरूपण, तया परी होय. माकडाच्या हाती रथ द्यावे किंवा पिशाच्याच्या हाती खजिना सोपवावा, त्याप्रमाणे दुश्चित असणाऱ्या माणसापुढे अध्यात्म निरूपण करणे होय. आता सो हे उत्पत्ती, आशंकेची कोण गती. किता दिवसाई होते मुक्ती, सज्जनाचे निसंगे. असो, आता हा उहापोहा पुरे झाला. मूळ शंकेचे उत्तर आता दिले पाहिजे. सज्जनाच्या संगतीने किती दिवसात मुक्ती होते हे मूळ शंका आहे. ऐका याचे प्रत्युत्तर, कथेसी व्हावे निरोत्तर. संत संगाचा विचार, ऐसा असे. या शंकेचे उत्तर आता ऐका, म्हणजे शंका पूर्ण नाहीशी होईल. संत संगाचा विचार असा आहे. लोहो परियेसी लागला, थेंबुटा सागरी मिळाला. गंगे सरिते संगम झाला, तत्क्षणी. लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला की तत्काळ लोखंडाचे सोने होते. थेंबुटा सागरात मिळाला की कव्हणी एक रूप होतो, किंवा एखाद्या नदीचा गंगेशी संगम झाला की कव्हणी गंगाच बनते. सावध साक्षपी आणि दक्ष, तयास तत्काळची मोक्ष. इतरास ते अलक्ष, लक्षिले नवचे. त्याप्रमाणे जो सावध, निग्रही व जागरूक असतो त्याला तत्काळ मोक्ष मिळतो. इतरांना अलक्ष्म अशा स्वरूपाची प्राप्ती करून घेता येत नाही. येथे शिष्य प्रज्ञाच केवळ, प्रज्ञावंता न लगे वेळ. अनन्यास तत्काळ मोक्ष लाभे. येथे तत्काळ मोक्ष मिळण्यास शिष्याची प्रज्ञाच केवळ कारणीभूत होते. कुशाग्र बुद्धीने युक्त असणाऱ्यांना वेळ लागत नाही. विशेषतः जे शिष्य अनन्य असतात त्यांना तत्काळ मोक्ष लाभतो. प्रज्ञावंत आणि अनन्य, तयास न लगे एक क्षण. अनन्य भावार्थे वीण, प्रज्ञा खोटी. जे प्रज्ञावंत आणि अनन्यही असतात त्यांना एक क्षणही लागत नाही. अनन्य भाव जर नसेल तर नुसती प्रज्ञा असून चालत नाही, ती निरुपयोगी ठरते. प्रज्ञेवीण अर्थ न कळे, विश्वासे वीण वस्तू ना कळे. प्रज्ञा विश्वासे गळे, देहाभिमान. प्रज्ञा नसेल तर निरूपणाचा अर्थ कळत नाही, आणि विश्वास नसेल तर सद्वस्तू कळत नाही. प्रज्ञा आणि विश्वास दोन्ही असतील तर देहाभिमान गळून जातो. देहाभिमानाचे अंती, सहजची वस्तू प्राप्ती. सत्संगे सतती विलंबची नाही. देहाभिमान नष्ट झाला की शेवटी अगदी सहज वस्तूची प्राप्ती होते. सत्संगाने तत्काळ सद्गती मिळते, विलंब लागत नाही. सावध साक्षपी विशेष, प्रज्ञावंत आणि विश्वास. तयास साधनी सायास, करणेची न लगे. जो शिष्य सावध, निग्रही, विशेष प्रज्ञावंत आणि विश्वास बाळगणारा असतो त्याला साधनाचे कष्ट करावेच लागत नाहीत. इतर भाविक साबडे,
तयास ही साधने मोक्ष जोडे. साधू संगे तत्काळुडे विवेक दृष्टी. इतर भोळे भाबडे भाविक लोक असतात, त्यांनाही साधनाने मोक्ष मिळतो. साधूच्या संगतीमुळे विवेकदृष्टी तत्काळ जागत होते. परी ते साधन मोडू नये निरूपणाचा उपाय. निरूपणे लागे सोय सर्वत्रासी. पण निरूपणाचा उपाय करीत असतानाही साधन कधी सोडू नये. निरूपणानेच सर्वांना मार्ग सापडतो. आता मोक्ष आहे कैसा, कैसी स्वरूपाची दशा. तयाचे प्राप्तीचा भरवसा सत्संगे केवी. आता मोक्ष कसा आहे, स्वरूप दशा कशी असते, सत्संगाने त्याची निश्चितपणे प्राप्ती कशी होते. ऐसे निरूपण प्रांजळ पुढे बोलिले असे सकळ. श्रोती होऊन या निश्चळ अवधान द्यावे. याचे स्पष्ट व स्वच्छ निरूपण पुढे सर्व सांगितले जाईल, तरी श्रोत्यांनी निश्चल होऊन शांत चित्ताने अवधान द्यावे. अवगुण त्यागवया कारणे न्याय निष्ठुर लागे बोलणे. श्रोती कोप न धरणे ऐसिया वचनाचा. श्री समर्थ म्हणतात की श्रोत्यांनी अवगुणाचा त्याग करावा म्हणून न्याय निहुरपणे बोलावे लागते, तरी अशा बोलण्याचा गग श्रोत्यांनी धरू नये. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे दुश्चित निरूपण नाम समास 6वा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे दुश्चित परिणाम समास 6वा समाप्त.